सन्माननीय सभापती महोदय, या ठिकाणी मुख्याध्यापकांच्या वेतन श्रेणीच्या संदर्भातला हा विषय आहे। या संदर्भामध्ये मागच्या वर्षी या राज्यातल्या सर्व मुख्याध्यापकांनी, मुख्याध्यापक संघटनांनी त्यांच्या वेतन श्रेणीच्या विषयाच्या संदर्भात परीक्षेवरती बहिष्कार टाकण्याचं किंवा असहकार्य करण्याचं आंदोलन छेडलं होतं। माननीय मंत्री महोदयांशी शासनाच्या प्रतिनिधींशी चर्चा झाल्यानंतर याचा आम्ही गांभीर्याने विचार करू, माहिती घेऊ आणि नंतर निर्णय घेऊ असं उत्तर दिलं होतं। म्हणून त्यांनी हा विषय मागे घेतला, आंदोलन संपवलं आणि शासनाला सहकार्य केलं। आता या निमित्ताने माझी विनंती एवढीच आहे की त्यांचं जे म्हणणं आहे किंवा मुख्याध्यापकांची वेतन श्रेणी आपण केंद्राच्या आयोगाप्रमाणे किंवा 6व्या वेतन आयोगानुसार केंद्रातले मुख्याध्यापक, आपल्या राज्यातले मुख्याध्यापक यांच्या वेतन श्रेणीमध्ये जी काही तफावत आहे असं त्यांचं म्हणणं आहे मुख्याध्यापक संघटनेचं, याचा आपण गांभीर्याने विचार करणार का? केंद्राच्या मुख्याध्यापकाची वेतन श्रेणी आणि राज्यातल्या मुख्याध्यापकांची वेतन श्रेणी याची आपण पडताळणी करून खरंच यांच्यावरती अन्याय जर होत असेल तर तो आपण दुरुस्त करणार का आणि त्याने योग्य ती वेतन श्रेणी केंद्र प्रमाणात देणार का, याचा सहानुभूतीपूर्वक विचार करणार का, अशी माझी विनंती आहे। सभापती महोदय, हे मुख्याध्यापकांचा प्रश्न आहे। अतिशय महत्त्वाचा घटक शाळेमध्ये हे मुख्याध्यापक आहे आणि या सभागृहामध्ये आपण अनेक वेळी आम्हाला ही मागणी केलेली आहे की त्यांची वेतन श्रेणी जी आहे ते केंद्राच्या उपप्राचार्य जे आहेत त्यांच्या बरोबरीने करावं। आपण गांभीर्यानेच विचार केलेला आहे, आज पण करतोय। सभापती महोदय, वेतन त्रुटी समितीकडे जे आहे प्रस्ताव गेला होता, त्यांनी याच्यात जे आहे नाकार दिलेला आहे। त्याच्यानंतर आपण वित्त विभागाला पाठवलं, त्यांनी नाकार दिला। पुन्हा एकदा आपण सकारात्मक पद्धतीने पाठवलेला आहे सभापती महोदय। आणि मुख्याध्यापकांच्यासाठी वेतन श्रेणी तर आहेच, आम्हाला स्वतःला डिपार्टमेंट म्हणून हे वाटतो की त्यांना आपण खूप चांगल्या पद्धतीने यांच्या बाबतीत विचार केला पाहिजे, कारण जोपर्यंत मुख्याध्यापक सक्षम राहणार नाहीये तर त्याच्या आर्थिक बाजू तर आहेच, पण त्याची कॅपॅसिटी बिल्डिंग झाली पाहिजे। त्याचे अनेक जे दुसरे लीडरशिप क्वालिटीज त्याच्यामध्ये कसे डेव्हलप करता येते तो विचार झाला पाहिजे। हे सगळं विचार गांभीर्याने शासन घेत आहे आणि याच्या बाबतीत आपण वित्त विभागाला पाठवलेला आहे सभापती महोदय। वित्त विभाग आता याच्यावर काय जे आहे निर्णय घेते याच्यावर पुन्हा आपण विचार करू। कपिल पाटील।